श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. आध्यात्मिक प्रगती, उपासना आणि कोणत्याही शुभ कार्याचा श्री गणेश करण्यासाठी 18 जून 2026 रोजी एक अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी योग जुळून येत आहे. तो म्हणजे गुरुपुष्यामृत योग, जो या वर्षातील शेवटचा गुरुपुष्य योग असेल. गुरुपुष्यामृत योगाचा प्रारंभ हा सकाळी 6:04 होत असून सकाळी 11:32 असणार आहे. शुक्रवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने चांदी खरेदी केली अत्यंत शुभ मानले जाते. त्यात वृद्धी होते. अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. पुष्याचा अर्थ पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा. पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायक किंवा मांगलिक तारा असे म्हणण्यात आले आहे. गुरुपुष्यामृत योगामध्ये माता लक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं. तसेच आपल्याला या पूजेसोबत लक्ष्मी स्तोत्राचे पठण करायचे आहे. असं केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होते. पैशासंबंधित काही समस्या असतील तर गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी. गुरुपुष्यामृत योगामध्ये पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची मनोभावे पूजाही करायची आहे. अक्षय तृतीयेप्रमाणे हा दिवस शुभ मानला जातो. या योगात तुम्ही जे काही काम करतात ते यशस्वी होते. कुटुंबाची प्रगती होते. पुष्य नक्षत्राला नक्षत्रामध्ये श्रेष्ठ मानले गेले आहे. तर गुरुवार हा बृहस्पती या शुभ ग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान, संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातो. पुष्य नक्षत्राचे स्वामी शनिदेव असून त्याचे देवता बृहस्पती आहे. गुरुवारचा संबंध भगवान विष्णू आणि बृहस्पती या दोघांशी असल्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही उपाय किंवा सेवा अतिशय प्रभावी मानल्या जातात. शास्त्रानुसार लक्ष्मी देवीचा जन्म याच दिवशी झाला होता. त्यामुळे संपत्ती, सौख्य, समृद्धी आणि यशासाठी हा काळ अत्यंत अनुकूल मानला जातो आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवा करायच्या आहेत. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचं फक्त एक पान. हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष दूर होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ते कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे, कोणत्या वेळेत आणायचं आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी, विष्णू, माता लक्ष्मी, त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचं, महादेवांचं, गणपती बाप्पांचं, तसेच देवगुरु बृहस्पतींचं स्मरण करायचं. स्नान करायचे. स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचं. असं केल्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने, पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्य हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. आता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मी, महादेव तसेच गणपती बाप्पांची, कुबेर देवांची पूजा करायची आहे, कारण लक्ष्मी आणि लक्ष्मीपती
धन प्राप्तीसाठी आशीर्वाद देत असतात. तर महादेव हे संकटाचा नाशक आहेत. तर गणपती बाप्पा हे बुद्धिमत्ताचे देवता आहेत आणि लक्ष्मी प्राप्त झाल्यावर तिची आपल्याला योग्य प्रकारे उपयोग झाला पाहिजे, तिचं संरक्षण झालं पाहिजे. यामुळे या सर्व देवी देवतांची पूजा करण्याला महत्त्व आहे. तसेच श्री सुक्तम आणि पुरुष सुक्तमचं पठण करायचं आहे. पंचोपचार आपल्याला पूजा करायची आहे. कळश स्थापना केल्याने घरात धन धान्य वृद्धी होते व लक्ष्मी प्राप्ती होते. तर ज्या पानाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर ते पान केवळ वनस्पती नाही आहे, तर ते साक्षात भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचे प्रतीक आहे असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे. आणि त्या झाडाच्या पानाचा उपाय जर आपण या योगावर आपल्या घरामध्ये केला तर दारिद्र्य दूर होतो. जेव्हा आपण या झाडाच्या पानांचा उपाय करणार आहेत तेव्हा साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास हा करणार आहे. आणि गुरुपुष्यामृत योगावर या झाडाची दैवी शक्ती ती अनेक पटीने वाढलेली असते. आणि ते झाड आहे म्हणजे मनी प्लांटचं. साक्षात या मनी प्लांटच्या झाडामध्ये देवी लक्ष्मी वास करते. भगवान श्रीहरी विष्णूसुद्धा या झाडामध्ये वास्तव्य करतात. या पवित्र दिवशी या झाडाची पूजा करणं म्हणजे साक्षात परमेश्वराची सेवा करण्यासारखं आहे. तर देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक लोट्याभर पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे. यानंतर आपल्याला एक वाटीमध्ये गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे. हळद, कुंकू, अक्षदा घ्यायच्यात आणि या सर्व वस्तू घेऊन जायचं आहे आपल्याला मनी प्लांटच्या झाडाजवळ. सर्व वस्तू आपल्याला आयुष्यामध्ये गोडवा निर्माण करत असतात. मनी प्लांटच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला नमस्कार करून घ्यायचा. यानंतर आपल्याला जल अर्पण करून घ्यायचं आहे. पाणी जे आहे ते आपल्याला मुळांना अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण करायच्या अगोदर आपल्याला एक दिवासुद्धा लावून घ्यायचा आहे. पाणी अर्पण करून झाल्यानंतर कच्चं दूध अर्पण करायचं आहे. जेव्हा आपण गुरुपुष्यामृत योगामध्ये या झाडाला कच्चं दूध अर्पण करतो तेव्हा या झाडाची वाढ झपाट्याने होते. तशीच आपल्या घराची, आपल्या कुटुंबाची प्रगतीसुद्धा होत असते. म्हणून या योगावर दूध अर्पण करण्याला खूप महत्त्व दिलं जातं. यानंतर आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत. एक लाल रंगाचं फूल जर तुमच्याकडे असेल तर आवर्जून लाल फुलंसुद्धा आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे. झाडाच्या मुळांना आपल्याला हे अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. झाडाला नमस्कार करून घ्यायचं आहे. आपल्याला क्षमा मागून घ्यायची. आपल्याला कोणत्या इच्छा करता या झाडाचं जे पान तोडताय ते आपल्याला तिथे बोलायचं. आणि यानंतर आपल्याला मनी प्लांटच्या झाडाचं एक पान जे आहे ते तोडून घ्यायचं आहे. जे पान तोडणार आहे ते व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायचं. ते अखंड असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं किंवा खराब झालेलं नसावं. यानंतर या पानाला सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं. आता एक प्लेटमध्ये आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे. त्या हळदीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध तयार करून घ्यायचं. आणि या हळदीने आपल्याला या पानावर एक स्वास्तिक काढून घ्यायचं. स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा. त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्यात, कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात. स्वास्तिकवर जे आहे आपल्याला थोडीशी चणा डाळसुद्धा ठेवायची आहे, कारण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी चणा डाळीच्या खरेदीला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. तुम्ही सोनं नाही खरेदी केलं तरीही चालेल, पण तुम्हाला सोन्याहून मौल्यवान चणा डाळ जी आहे ती आवर्जून खरेदी करून आपल्या घरी घेऊन यायचं आहे. कारण चणा डाळीला साक्षात श्रीहरी विष्णूंचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. तसेच त्या चणा डाळीसोबत आपल्याला एक छोटासा गुळाचा खडासुद्धा ठेवायचा. यानंतर आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम माता लक्ष्मी समोर हे पान जे आहे ते आपल्याला ठेवायचं आहे. यानंतर आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला या पानाला अर्पण करून घ्यायच्या आहेत. यानंतर आपल्याला देवी लक्ष्मीलासुद्धा हळद, कुंकू, अक्षदा लावून घ्यायचे. धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर देवघरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. आपल्याला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे.
आणि आपल्याला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच आपल्याला श्री महालक्ष्मी नमः, पुन्हा एकदा सांगते, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा आपल्याला जपसुद्धा करून घ्यायचा आहे. दोन्ही हात जोडून आपल्याला माता लक्ष्मी, भगवान विष्णूंचे स्मरण करायचे आहे आणि आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची. तुमची जी पण इच्छा असेल, घराबद्दल, मुलांबद्दल, पतीबद्दल, नोकरी, व्यवसाय किंवा इतरही कोणती इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल, ती इच्छा आपल्याला मनोभावे बोलायची आहे. आपल्याला सकारात्मकतेनेच बोलायचं आहे. जसे की माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झाली आहे, माझ्या मुलांची प्रगती झाली आहे, माझ्या घरामध्ये कायम धन धान्य सुख समृद्धी भरलेले आहे, माझ्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण शत्रू आहेत ते दूर झालेले आहेत. अशा रीतीने आपल्याला सकारात्मकतेने बोलायचं आहे. यानंतर संपूर्ण दिवस या पानाला आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं. संध्याकाळी 4 वाजल्यानंतर आपल्याला या पानाला तिकडनं उचलायचं. तसेच या पानावर असणारी जी चण्याची डाळ आहे, तसेच जे गुळाचा खडा आहे तो सोबत उचलून घ्यायचा आहे आणि आपल्याला गाईजवळ जायचं आहे. आता तुमच्या घरी गाय असेल किंवा एखाद्या गोठ्यात जायचं आहे किंवा एखाद्या रस्त्यावर किंवा गोशालेमध्ये जाऊ शकतात. गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला गाईच्या दोन्ही पायावर पाणी अर्पण करून घ्यायचं आहे, तिची आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या हातातनंच गाईला या वस्तू ज्या आहेत, जसं की मनी प्लांटच्या पानावर चणा डाळ आणि गुळ जे आहे ते खायला द्यायचं आहे. त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे. गाईला गूळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तता मिळते. आपल्या कुंडलीमध्ये असणारा राहू, केतू, शनी, मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. तसेच गाईला हिरवं पान खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्याला नोकरी, व्यवसाय, करिअरमध्ये भरभरून यश मिळतं. तसेच गाईला चणा डाळ खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्या मुक्त होतात, कारण आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो. तर अशा रीतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी करायचा. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.